नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर स्वागत करतो तुमचं आपल्या भाग 2 या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण रेक्टिफाईड व्हिडिओ बनवलेले आहेत. पूर्वीचा भाग 1 जो पाहिला तुम्ही त्याबद्दलच दुसरा भाग आहे अपेक्षित प्रश्नांचा, ज्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे काहीही नाहीये. तर क्लीन आणि नीट व्हिडिओ तुम्हाला हा बघता येईल व्यवस्थित. तर चांगल्या आवाजामध्ये हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी अनेक टिप्स वगैरे असू शकतात या व्हिडिओमध्ये. शेवटी तुम्हाला काही एक्झामसाठी टिप्स सुद्धा देईन, तो त्या टिप्स सुद्धा तुमच्या फायद्याच्या ठरवू शकतात. सो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर हा आहे भाग 2. यामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. तर पूर्वीचा जो पार्ट होता यामध्ये आपण शेवटचा प्रश्न हा सभासदत्वाचे विविध प्रकार हा पाहिला. तर आणि या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. तर थोडक्यात टिपा लिहा. गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास, ज्याला आपण रिडेव्हलपमेंट म्हणतो इंग्रजीमध्ये, निश्चित येणारा प्रश्न. तर याचा अर्थ काय असू शकतो? उत्तरासाठी पुनर्विकास म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेची जुनी मोडकळीस आलेली किंवा संरचनात्मक दृष्ट्या धोकादायक इमारत पाडून त्याच जागी नवीन अधिकृत इमारत बांधणे होय. पुनर्विकसित इमारतीत सभासदांना नवीन मोठ्या गाळ्यांसह उत्तम सुविधा मिळतात. पुनर्विकासाची गरज काय असते त्याला अंडरलाईन करायचे. इमारत जुनी असणे, संरचनात्मक दृष्ट्या कमकुवत किंवा स्थानिक प्राधिकरणाने धोकादायक म्हणून घोषित केलेली असते. उपलब्ध FSI म्हणजेच चटई क्षेत्र निर्देशांक, फ्लोर सरफेस इंडेक्स चा पुरेपूर वापर झालेला नसतो. त्यानंतर पार्किंग, लिफ्ट, बाग यासारख्या आधुनिक सुविधांचा अभाव असतो. सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी पुनर्विकासाची गरज असते. पुनर्विकासाची प्रक्रिया काय असते? आता ही टीप आली ना तर असंच लिहा नक्की, ठीक आहे, कारण हे महत्वाचं आहे. ऍक्च्युली थेरोटिकल पार्ट जास्त आहे याच्यामध्ये. तर पुनर्विकासाची प्रक्रिया काय? विशेष सर्वसाधारण सभेत विशेष ठराव 4 पैकी 3 म्हणजेच 75% बहुमत अनिवार्य असते. तांत्रिक मार्गदर्शनासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार PMC नियुक्त करणे गरजेचे असते. विकासक म्हणजे बिल्डर, बांधकाम व्यावसायिकांकडून निविदा मागविणे, विकासक निश्चित करणे व विकास करारनामा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करणे, सभासदांना विकासकाने पुरविलेल्या संक्रमण निवाऱ्यात स्थलांतरित करणे, जुनी इमारत पाडणे व नवीन इमारत बांधणे, सभासदांना नवीन गाळे, अतिरिक्त लाभ म्हणजेच कॉर्पस अतिरिक्त क्षेत्रफळ मिळते. महत्वाच्या मुद्द्यामध्ये काय येऊ शकते त्याला अंडरलाईन करायचे. विशेष सर्वसाधारण सभेत 4 पैकी 3 बहुमत अनिवार्य असते. महाराष्ट्र शासनाच्या पुनर्विकास शासन निर्णय GR पाळणे आवश्यक असते. पात्र PMC नियुक्त करणे अनिवार्य असते. विकास करारनामा नोंदणी करणे आवश्यक असते. संक्रमण काळात सभासदांना भाडे भत्ता व कॉर्पस रक्कम मिळते. निष्कर्ष काय येऊ शकतो या टिपेसाठी? पुनर्विकास हा शहरी भागातील जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वात व्यावहारिक उपाय आहे. योग्य नियोजन, कायदेशीर अनुपालन व व्यावसायिक मार्गदर्शनासह पुनर्विकास सभासदांचे जीवनमान लक्षणीयरित्या सुधारू शकते. त्यानंतर दुसरी टीप काय आहे? संस्थेचे लेखापरीक्षण म्हणजेच ऑडिट. याचा अर्थ काय असू शकतो या उत्तरासाठी? म्हणजेच व्याख्या थोडक्यात. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण म्हणजे संस्थेची हिशोब पुस्तके, आर्थिक व्यवहार व नोंद याची क्रमबद्ध तपासणी करून त्याची अचूकता, शुद्धता व कायद्याची सुसंगता सिद्ध करणे होय. कायदेशीर तरतूद काय आहे यासाठी? प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी अनिवार्यपणे लेखापरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 81 अन्वये बंधनकारक असते. लेखापरीक्षण कोण करतं? निबंधकाने नियुक्त केलेला लेखापरीक्षक किंवा निबंधकाच्या परवानगीने संस्थेने नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षक. मोठ्या उलाढालींच्या संस्था सनदी लेखापाल CA नियुक्त करते.
लेखापरीक्षणाचे प्रकार काय असतात? यामध्ये वैधानिक लेखापरीक्षण, वार्षिक अनिवार्य लेखापरीक्षण असते, अंतर्गत म्हणजे इंटरनल ऑडिट इंग्रजीमध्ये वर्षभर नियंत्रणासाठी वेळोवेळी होते. संरचनात्मक लेखापरीक्षण स्ट्रक्चरल ऑडिट यामध्ये जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी याची तपासणी होते. यामध्ये लेखापरीक्षण अहवाल यामध्ये अंडरलाईन करायचे. लेखापरीक्षणानंतर लेखापरीक्षक लेखापरीक्षण अहवाल ऑडिट मेमोरेंडम सादर करतो. काही दोष आढळल्यास संस्थेने 6 महिन्याच्या आत लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल म्हणजेच रेक्टिफिकेशन ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट निबंधकाकडे सादर करणे आवश्यक असते कलम 82 नुसार. लेखापरीक्षणाचे फायदे काय आहेत? हिशोब पुस्तके व आर्थिक विवरणाची अचूकता सिद्ध होते. त्यामध्ये फसवणूक, अनियमितता व निधींचा गैरवापर उघडकीस येतो. व्यवस्थापकीय समितीवरील सभासदांचा विश्वास वाढतो. कायदेशीर व नियामक अनुपालन सुनिश्चित होते. निष्कर्ष काय येऊ शकतो याच्यासाठी? वार्षिक लेखापरीक्षण हे कायदेशीर बंधन तसेच सुशासनाचे लक्षण आहे. ते सर्व सभासदांच्या आर्थिक हितांचे संरक्षण करते आणि संस्था व्यवस्थापनात पारदर्शकता सुनिश्चित करते. नेक्स्ट टिप काय आहे? विशेष सर्वसाधारण सभा, ज्यामध्ये अर्थ याच्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा म्हणजेच वार्षिक सर्वसाधारण सभेव्यतिरिक्त विशिष्ट तातडीच्या उद्देशासाठी वर्षाच्या कोणत्याही वेळी आयोजित केलेली जाणारी सर्वसाधारण सभा, त्यामध्येच त्यालाच विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात. विशेष सर्वसाधारण सभा कोण बोलवू शकतं? यामध्ये अध्यक्ष व्यवस्थापकीय समिती कधीही विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकते. एकूण सभासदांच्या 5 पैकी 1 म्हणजे 20% सभासदांनी लेखी विनंती केल्यास अध्यक्षाने 30 दिवसाच्या सभा बोलवणे बंधनकारक असते. अध्यक्षाने सभा न बोलवल्यास निबंधकाला सभा बोलवण्याचा अधिकार आहे. नोटीसची आवश्यकता याला सुद्धा अंडरलाईन करायचे. सर्व सभासदांना किमान 14 स्पष्ट दिवसाची नोटीस देणे आवश्यक आहे, 2 हप्त्याची किंवा 2 आठवड्याची. अंमलबजावणीच्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी किमान 3 स्पष्ट दिवसाची नोटीस असते. नोटिसात सभेच्या विषय सूची म्हणजेच अजेंडा नमूद करणे आवश्यक असते. गणपूर्ती कोरम, एकूण सभासदांच्या 5 पैकी 1 किंवा 30 सभासद यातील जे कमी असेल ते 30 मिनिटात गणपूर्ती न झाल्यास सभा पुढे ढकलली जाते. विशेष सर्वसाधारण सभेत कामकाज कसं चालतं याला अंडरलाईन करायचे. केवळ नोटिसात नमूद केलेल्या विषयांवर चर्चा व निर्णय. इमारतीचा पुनर्विकास, उपविधींमध्ये सुधारणा, व्यवस्थापकीय समितीविरुद्ध अविश्वास ठराव, सभासदांच्या मंजुरीची आवश्यकता असेल तर तातडीचे विषय. निष्कर्ष काय येईल याचा? विशेष सर्वसाधारण सभा सभासदांना वार्षिक सभेची वाट न पाहता तातडीच्या विषयावर चर्चा करण्याच्या लोकशाही व्यासपीठ उपलब्ध होते. हे सभासदांच्या हिताचे वेळेवर व पारदर्शक निर्णय सुनिश्चित करते असा निष्कर्ष येऊ शकतो. नेक्स्ट टिप काय आहे? त्यामध्ये थकबाकी वसुलीबद्दल आहे. यामध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे असतात. हे यामध्ये अर्थ काय येऊ शकतो या थकबाकी वसुलीसाठी? थकबाकी म्हणजेच एखाद्या सभासदांनी संस्थेला न भरलेल्या दरमहा देखभाल शुल्क, अन्य देणी, आकार व इतर रकमा होय. थकबाकी वसुली म्हणजे या थकलेल्या रकमा कायदेशीर प्रक्रियेद्वारे वसूल करणे होय. थकबाकी वसुलीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया कशा असतात किंवा स्टेप बाय स्टेप. तुम्ही पहिलं आहे, संस्था थकबाकीदार सभासदाला लेखी मागणी नोटीस पाठविते. 30 दिवसात पैसे न भरल्यास अंतिम नोटीस दिली जाते. संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 154 29 अन्वये निबंधकाकडे विहित नमुन्यात वसुली दाखल्यासाठी रिकव्हरी सर्टिफिकेट अर्ज करते. निबंधक थकबाकी पडताळून वसुली दाखला रिकव्हरी सर्टिफिकेट जारी करतो. वसुली दाखला जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला जातो. जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवून त्याची पडताळणी होते. जिल्हाधिकारी जमीन महसुलीच्या थकबाकीप्रमाणे सभासदांकडून रक्कम वसूल करतात. महत्वाच्या तरतुदी काय आहेत? वसुली दाखला न्यायालयाच्या हुकमाप्रमाणेच बंधनकारक असतो. थकबाकीवर विहित दराने व्याज आकारण्याचा अधिकार असतो. नेहमी थकबाकी करणाऱ्या सभासदाला कलम 35 अन्वये हकालपट्टी होऊ शकते. संस्था कलम 91 अन्वये सहकारी न्यायालयातही दाद मागू शकते. सो या पद्धतीच्या गोष्टी याच्यामध्ये येतात. प्रतिबंध काय असतो यासाठी? देय तारखेपूर्वी वेळेवर आठवण नोटीस पाठविणे, उशिरा भरण्यावर जे भरतात लोक त्यांच्यावर व्याज आकारणे, थकबाकी रोखण्यासाठी परावर्तक नेमणे. त्यानंतर सभासदांशी थकबाकीबाबत सुसंवाद साधणे हा एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणू शकतो आपण.
निष्कर्ष काय असेल यासाठी थकबाकी वसुली संस्थेची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करते. थकबाकीदारांविरुद्ध त्वरित कारवाई, नियमित शुल्क भरणाऱ्या इतर सर्व सभासदांच्या हिताचे रक्षण करते. तर याच्यामध्ये खूप महत्वाचे हे पॉइंट्स आहेत. आता हे थोडे थोडे पॉइंट दिलेले तर एवढेच लिहिणं गरजेचे, जास्त काही लिहू नका तुम्ही. त्यानंतर मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स. याचा अर्थ काय होतो? मानवी अभिहस्तांतरण म्हणजे ज्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे प्रवर्तक म्हणजेच बिल्डर स्वेच्छेने अभिहस्तांतरण लेख म्हणजेच कन्व्हेन्स डीड करण्यास नकार देत असेल किंवा विलंब करत असेल, त्याही वेळी जमीन व इमारतीचे मालकी हक्क गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित केले जातात. त्याचा कायदेशीर आधार काय आहे? मानवी अभिहस्तांतरण मोफा 1963च्या कलम 11 अन्वये उपलब्ध आहे. राज्य शासन जिल्हा उपनिबंधकाला सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त करते. मानवी अभिहस्तांतरणाची प्रक्रिया काय आहे? यामध्ये संस्था मानवी अभिहस्तांतरणासाठी सराव करते, ज्यामध्ये आवश्यक सर्व कागदपत्र गोळा केली जातात. सक्षम प्राधिकरणाकडे म्हणजे जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज दाखल केला जातो. सक्षम प्राधिकरण प्रवर्तकाला नोटीस देते, सुनावणी घेतली जाते, दोन्ही बाजू ऐकल्या जातात. त्यानंतर सक्षम प्राधिकरण एकतर्फी मानवी अभिहस्तांतरण दाखला जारी करते. जमीन व इमारतीचे मालकी संस्थेच्या नावे नोंदणी करतात किंवा होते. आवश्यक कागदपत्रे काय असतात यासाठी? सर्व गाळा खरेदीदारांचे किंवा फ्लॅट खरेदीदारांचे विक्री दस्तावेज, करारनामे, भोगवाटा म्हणजे शेअर प्रमाणपत्र, भोगवाटा प्रमाणपत्र व पूर्णत्व प्रमाणपत्र, कम्प्लिशन सर्टिफिकेट, जमिनीचा 7/12 उतारा व मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, सर्व गाळ्याचा इंडेक्स 2, बँक ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्ता तारण ठेवली असल्यास बँकेकडे त्यांचे NOC. महत्व काय आहे याचं? विलंब करणाऱ्या, नकार देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून संस्थेचे संरक्षण होते. संस्थेला मालमत्तेवर स्पष्ट कायदेशीर हक्क प्राप्त होतो. संस्था स्वतंत्रपणे पुनर्विकासासाठी अर्ज करू शकते. संस्थेला बँक कर्जासाठी मालमत्ता गहाण ठेवता येते. यासाठी निष्कर्ष काय असणार आहे? मानवी अभिहस्तांतरण हा महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांसाठी एक महत्वाचा कायदा आहे किंवा कायदेशीर उपाय आहे असं म्हणू शकतो. तो सभासदांना प्रवर्तकाच्या सहकार्याशिवाय मालमत्तेचे हक्क सुरक्षित करण्यास सक्षम करतो. सो खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आता दीर्घोत्तरामध्येच सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्यपुस्तिकेची उद्दिष्टे व व्याप्ती लिहा. तर कशा प्रकारे तुम्ही लिहायचं आहे याचं उत्तर. 10 प्रश्न आहेत हे. यामध्ये प्रश्नामध्ये याचं उत्तरासाठी प्रस्तावना काय येणार आहे? प्रस्तावना अंडरलाईन करायची अगेन. सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्यपुस्तिका मॅन्युअल ही महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले एक व्यापक मार्गदर्शक पुस्तक आहे. हे पुस्तक व्यवस्थापकीय समित्या, सचिव, सभासद व पदाधिकारी यांना सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्यक्षम व कायदेशीर व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करते. कार्यपुस्तिकेची उद्दिष्टे काय आहेत? गृहनिर्माण संस्था व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शन उपलब्ध करते. सभासद व पदाधिकाऱ्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या सोप्या भाषेत स्पष्ट करते. सभा, निवडणुका व लेखापरीक्षण यांच्या प्रक्रिया सांगणे याचं प्रमुख उद्दिष्टे आहेत. हिशोब, नोंदणी व कागदपत्रासाठी मानक नमुने उपलब्ध करणे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व मोफा 1963च्या मुख्य तरतुदी सुलभ भाषेत स्पष्ट करणे. महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापन पद्धतीमध्ये एक समानता आणणे. सचिव व व्यवस्थापकीय समिती सदस्यांना दैनंदिन प्रशासनात मदत करणे. पुनर्विकास, मानवी अभिहस्तांतरण, थकबाकी वसुली यांच्या प्रक्रिया स्पष्ट करणे. कार्यपुस्तिकेची व्याप्ती. यामध्ये मुद्दे आणि मुख्य याचं मुद्दे आपण काय आहेत ते पाहूया. नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, संस्थेचा प्रकार आणि अटी, सभासदत्व, प्रकार, पात्रता, प्रवेश, हस्तांतरण, नामनिर्देशन आणि हकालपट्टी. व्यवस्थापकीय समिती, अधिकार, कर्तव्ये, निवडणुका, कालावधी, अपात्रता. सभा, सर्वसाधारण सभेचे प्रकार, गणपूर्ती, नोटीस, विषय सूची, मतदान, इतिवृत्त. वित्त व निधी, देखभाल शुल्क, सिंकिंग फंड, दुरुस्ती निधी, निधी उभारणे. हिशेब व लेखापरीक्षण, ठेवायची पुस्तके, लेखापरीक्षण प्रक्रिया, अहवाल, दोष दुरुस्ती.
कायदेशीर तरतुदी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम मोफा नियमित आदर्श उपविधी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी चिन्ह वाद पुनर्विकास यामध्ये महाराष्ट्र निर्णय प्रक्रिया पीएमसी विकास करारनामा. आता हे मुद्दे दिलेत फक्त तुम्हाला मी. हा एक मेन पॉइंट आणि त्याचे मुद्दे काय. वाद निवारण कलम 91 वाद सहकारी न्यायालय लवादा या पद्धतीमध्ये आहे. आता कार्यपुस्तिकेचे महत्व काय आहे. या व्यवस्थापकीय समिती सदस्य व सचिवांसाठी सदैव उपलब्ध संदर्भ साधन असते. स्पष्ट मार्गदर्शनाद्वारे वादविवाद कमी होतात. पारदर्शकता जबाबदारी व लोकशाही प्रशासनात प्रोत्साहन मिळते. सभासदांना त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या समजण्यास मदत होते. आता हे तुम्ही इलॅबरेट करून लिहू शकता. मी आपलं मोठे पॉइंटर्स दिलेले आहेत. निष्कर्ष सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्यपुस्तिका हे कार्यक्षम प्रशासनाचे अत्यावश्यक साधन आहे. ते जटिल कायदेशीर तरतुदी व दैनंदिन व्यवस्थापन यांच्यातील दुवा म्हणून काम करते. तर यासाठी हिशोब पुस्तक आणि कागदपत्र व नोंद पुस्तके कशा प्रकारचा उत्तर येणार आहे जर हा प्रश्न आला तर. अत्यंत महत्वाचा प्रश्न अगेन हा. प्रस्तावना यासाठी काय येईल. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 65 अन्वये प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने विहित हिशोब पुस्तके नोंद पुस्तके व कागदपत्रे ठेवणे कायदेशीर बंधनकारक आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हिशोब पुस्तक आणि उद्देश यामध्ये रोख वही कॅशबुक दररोज सर्व रोख कामांचे व्यवहार नोंदवणे. बँक वही सर्व बँकिंग व्यवहार जमा व उचल यामध्ये नोंदवले जाते. खातावणी लेजर सभासद खर्च उत्पन्न याची वैयक्तिक खाती. रोजनिशी जर्नल सर्व लेखांकन नोंदी कालक्रमाने. त्यानंतर नेक्स्ट देखभाल शुल्क नोंद प्रत्येक सभासदांकडून गोळा केलेले मासिक शुल्क. पावती पुस्तक रिसीट बुक संस्थेने दिलेल्या सर्व पावत्याची प्रती त्यामध्ये असतात. पेमेंट वाउचर सर्व देयकांसाठी सहाय्यक कागदपत्रे. अशा प्रकारे हिशेब पुस्तक असणार आहे. वैधानिक नोंद वही किंवा नोंद पुस्तक आपण म्हणूया. नोंद पुस्तक आणि आवश्यक किंवा का त्याची गरज असते किंवा काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सभासदांचे नोंद पुस्तक नमुना सर्व सभासदांचे नाव पत्ता गाळा क्रमांक म्हणजे फ्लॅट नंबर आणि भाग क्रमांक शेअर क्रमांक. भाग नोंद वही शेअर रजिस्टर प्रत्येक सभासदाला जारी केलेल्या भागाचा तपशील त्यामध्ये असतो. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पुस्तक सर्वसाधारण सभेचे कामकाजाचे त्यामध्ये अभिलेख असतात. व्यवस्थापकीय समिती सभेचे इतिवृत्त पुस्तक सर्व व्यवस्थापकीय समिती सभांचे अभिलेख. नामनिर्देशन नोंद पुस्तक सभासदांनी दिलेल्या नामनिर्देशन याच्यामध्ये असतात. गाळा हस्तांतरण म्हणजे फ्लॅट हस्तांतरण नोंद पुस्तक गाळा हस्तांतरणचा तपशील या पुस्तकामध्ये असतो. निवडणूक खर्च नोंद पुस्तक यामध्ये निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील या पुस्तकात केला जातो. उपस्थिती नोंद यामध्ये सर्वसाधारण सभांना सभासदांची उपस्थिती यामध्ये मेन्शन केलेली असते. त्यानंतर शेवटचं ज्यामध्ये महत्वाची कागदपत्रे व अभिलेख हे काय असतात त्याच्यामध्ये. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र संस्थेच्या उपविधींचे प्रमाणित प्रत जमिनीचा सातबारा उतारा व मालमत्ता पत्रक म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड. सर्व गाळ्यांचा इंडेक्स 2 सर्व गाळा विक्री करारनाम्याच्या प्रती गेल्या 5 वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल अभिहस्तांतरण लेख मानवी अभिहस्तांतरणचा दाखला डीम्ड कन्व्हेन्स. इमारत व सामायिक क्षेत्राचे विमा पॉलिसी. संरचनात्मक लेखापरीक्षण अहवाल 30 वर्षापेक्षा जुन्या इमारतीसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. कायदेशीर बंधन काय आहे. ही पुस्तके सभासदांच्या विनंतीवर तपासणीसाठी उपलब्ध करणे आवश्यक असते. कलम 32 नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा वार्षिक लेखापरीक्षणात लेखापरीक्षकासमोर सादर करणे अनिवार्य असते. निबंधक कलम 83 अन्वये कोणत्याही वेळी अभिलेखे तपासू शकतात. याचा निष्कर्ष काय येईल. योग्य पुस्तके व अभिलेखे ठेवणे हे सुशासनाचा आधारस्तंभ असतो. या नोंदी सभासदांच्या हिताचे रक्षण करतात, कार्यक्षम लेखापरीक्षण सक्षम करतात आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करतात. तर अशा प्रकारचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आता हिस्ट्री विचारले. इतिहास यामध्ये सहकार चळवळीचा ऐतिहासिक आढावा. आता ह्या ज्यावेळेस विचारलं जाईल ना सहकारी चळवळीचा किंवा सहकाराचा इतिहास ज्यावेळेस विचारला जाईल
त्यावेळेस मेक शुअर करायचं, लक्षात ठेवायची गोष्ट की जगाचा इतिहास पहिला आला पाहिजे, नंतर भारताचा आला पाहिजे, नंतर महाराष्ट्राचा इतिहास आला पाहिजे. या पद्धतीमध्येच तुम्हाला इतिहासाची मांडणी करायची आहे. मेक शुअर दॅट यू विल डू एक्झॅक्टली द सेम. प्रस्तावना काय येईल याच्यासाठी? सहकारी चळवळ ही मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली सामाजिक व आर्थिक चळवळीपैकी एक आहे. ती जमीनदार, सावकार व भांडवलदारांकडून शोषित गरीब कामगार, शेतकरी व कारागीर यांच्यात प्रतिसादाची म्हणून सुरुवात झालेली आहे. आता जागतिक इतिहास काय आहे? रॉसडेल प्रयोग. जागतिक इतिहासला अंडरलाईन, रॉसडेल प्रयोगला अंडरलाईन. 1888 इंग्लंड. आधुनिक सहकारी चळवळीची सुरुवात 1844 साली इंग्लंड मधील रॉसडेल येथे सुरू झाली. 28 विणकरांनी रॉसडेल सोसायटी ऑफ इक्विटेबल पायोनियर्स याची स्थापना केली. त्यांनी समान हक्क, समान मत आणि नफा वाटप या तत्वांवर सुरू केलेली छोटी दुकानदारी यशस्वी झाली. यामध्ये रॉसडेल आजही त्यांचे तत्व जे आहेत ते जगभरातील सहकारी चळवळीचा सर्वात मोठा आधार आहे. नेक्स्ट नंबर 2, जर्मनी. रायफेन्सन आदर्श. त्यांचं रायफेन्सन मॉडेल ऍक्च्युली आपण पाहिलं होतं. 1850 दशकामधलं हे गोष्ट आहे. फेडरिक विल्यम रायफेन्सन यांनी जर्मनीत गरीब शेतकऱ्यांना सावकारापासून वाचवण्यासाठी ग्रामीण पतसंस्था स्थापन केल्या. त्यांचा स्वयंसहाय्य, परस्पर सहाय्य व मर्यादित जबाबदारी हा आदर्श जगभरातील कृषी पतसंस्थांचा पाया बनला आणि आजही त्याच गोष्टी चालू आहेत सर्व ठिकाणी. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ ICA याची स्थापना झाली. त्यानंतर 1895 मध्ये काय गोष्टी झाल्या? आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ ICA 1895 साली लंडन मध्ये स्थापना झाली. तो जगभरातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च जागतिक संघटना आहे ICA. दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी जागतिक सहकारी दिन साजरा केला जातो. तर आता 1 महिन्यामध्ये तो येईल. भारतातील सहकारी चळवळ याला अंडरलाईन करायची. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशा 2 भागामध्ये आपण याला डिवाइड केलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ 1904 सहकारी पतसंस्था अधिनियम भारतातील पहिला सहकार कायदा. 1912 सहकारी संस्था अधिनियम बिगर पतसंस्थापर्यंतचा विस्तार. 1919 भारत सरकार अधिनियम. 1919 अन्वये सहकार प्रांतीय यादीत हस्तांतरित. आता स्वातंत्र्योत्तराच्या काळात काय झालं म्हणजे जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काही गोष्टी झालेल्या आहेत. त्या अशा आहेत की 1951 ते 56 पहिली पंचवार्षिक योजना सहकारी विकासावर भर जास्त होता. 1954 अखिल भारतीय ग्रामीण पतसर्वेक्षण सहकारास जोरदार पाठिंबा यामध्ये मिळाला. 1984 भारत सरकारने राष्ट्रीय सहकारी धोरण जाहीर केले. 2002 बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम कायदा आला त्यामध्ये. त्यानंतर 2012 97वी घटना दुरुस्ती ज्यामध्ये सहकारास घटनात्मक दर्जा भाग 9ब मध्ये मिळाला. सर्वात मोठी गोष्ट 2012 साली झाली. स्वातंत्र्योत्तर काळाच्या नंतरचा भाग हा. ठीक आहे. महाराष्ट्रातील सहकारी चळवळ काय आहे? आता हे महाराष्ट्राबद्दल विचारले तर महाराष्ट्राबद्दल आपल्याला लिहायचं आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 साली संमत झाला. 1961 सालामध्ये तो अंमलात आणला गेला. महाराष्ट्र भारतातील सर्वात सशक्त व वैविध्यपूर्ण सहकारी क्षेत्र किंवा राष्ट्र आहे म्हणू शकतो. अमूल आनंद मिल्क युनियन लिमिटेड गुजरातमधील जगप्रसिद्ध दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था आहे. महाराष्ट्रासाठी खूप मोठी प्रेरणा ठरलेली आहे. साखर सहकारी संस्था, शहरी पतसंस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था महाराष्ट्राची ताकद आहे. सहकारी चळवळीचे महत्व काय आहे? यामध्ये सहकारी चळवळीच्या महत्वामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपेक्षित घटकांचे सक्षमीकरण, परवडणारे घर, पत, अन्न व सेवा सभासदांना उपलब्ध करणे, लोकशाही मूल्य, समता व स्वावलंबन यांना प्रोत्साहन देणे, मध्यस्थ व सावकाराकडून होणारे शोषण कमी करणे, तळागाळापर्यंत रोजगार व उत्पन्न निर्माण करणे किंवा निर्मिती करणे. तर याच्यासाठी निष्कर्ष काय लिहायचा आपल्याला? 1844च्या रॉसडेल प्रयोगापासून ते 2012च्या 97व्या घटना दुरुस्तीपर्यंत सहकार चळवळी ही सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे एक प्रभावी साधन बनलेलं आहे. गृहनिर्माण, पत व अन्न सुरक्षेसाठी आजही याचा अत्यंत उपयोग होतो या रॉसडेल प्रयोगाचा. ठीक आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे.
त्यानंतर सर्वसाधारण सभेचे प्रकार व कार्य यासाठी अर्थ आपल्याला काय लिहायचा आहे. सर्वसाधारण सभा ही सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वोच्च प्राधिकारी असते. संस्थेच्या सर्व सभासदांची मिळून बनलेली संस्था असते किंवा आहे म्हणू शकता तुम्ही. संस्थेचे सर्व महत्वाचे निर्णय सर्वसाधारण सभेत मतदानाद्वारे घेतले जातात. सर्वसाधारण सभेचे प्रकार काय आहेत. एक, वार्षिक सर्वसाधारण सभा अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग दरवर्षी एकदा अनिवार्यपणे आयोजित करावीच लागते. ही प्रत्येक वर्षी 30 सप्टेंबरच्या अगोदर किंवा पर्यंत. सर्व सभासदांना किमान 14 स्पष्ट दिवसांची नोटीस द्यावी लागते. गणपूर्ती एकूण सभासदांपैकी 2/3 किंवा 30 सभासद यातील जे कमी असतील ते किंवा 1/5 जे कमी असतील ते यामध्ये आवश्यक असणं, उपस्थिती असणं गरजेचं आहे गणपूर्तीमध्ये. कामकाज, हिशोब व ताळेबंद मंजूर करणे. काय कामकाज असतं वार्षिक सर्वसाधारण सभेचं. हिशोब व ताळेबंद मंजूर करणे, लेखापरीक्षण, अहवाल पाहणे किंवा त्याची चौकशी करणे, चेक करणे, सर्व गोष्टी. व्यवस्थापकीय समितीची निवडणूक, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक यामध्ये समाविष्ट असतात. नेक्स्ट, विशेष सर्वसाधारण सभा स्पेशल जनरल बॉडी मीटिंग. विशेष तातडीच्या उद्देशासाठी वर्षाच्या कोणत्याही वेळी ही बोलवली जाते. अध्यक्षाने किंवा 5 पैकी 1 सभासदांच्या विनंतीवर बोलवली जाते. किमान 14 दिवसाची नोटीस यासाठी लागते आणि जर आणीबाणीचा दिवस असेल तर 3 दिवसाची नोटीस द्यावी लागते. केवळ नोटीसीतील विषयांवरच कामकाज चालतं किंवा त्याच्यावरती डिस्कशन केलं जातं. सर्वसाधारण सभेची कार्य काय आहेत. यामध्ये पहिला, दर 5 वर्षांनी व्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांची निवडणूक करणे, वार्षिक हिशेब व ताळेबंद मंजूर करणे, लेखापरीक्षण अहवाल मंजूर करणे व दोष दुरुस्ती अहवाल पारित करणे, वार्षिक अंदाजपत्रक व देखभाल शुल्क मंजूर करणे, संस्थेच्या उपविधीमध्ये सुधारणा करणे, पुनर्विकास, मोठी कर्जे किंवा इतर महत्वाच्या बाबीसाठी ठराव पारित करणे, अविश्वास ठरावाद्वारे व्यवस्थापकीय समिती बरखास्त करणे, व्यवस्थापकीय समितीने घेतलेल्या तातडीच्या निर्णयांना मान्यता देणे, सभासदांवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही बाबींवर चर्चा व निर्णय घेणे. सर्वसाधारण सभेचे अधिकार. सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापकीय समितीच्या निर्णयापेक्षा वरचढ. आवश्यक बहुमताने उपविधी दुरुस्त करण्याचा अधिकार. व्यवस्थापकीय समिती निवडण्याचा व बरखास्त करण्याचा अधिकार. मोठ्या आर्थिक निर्णयांना मंजुरी देण्याचा व नाकारण्याचा अधिकार. निष्कर्ष काय आहे याच्यासाठी प्रश्नासाठी. सर्वसाधारण सभा लोकशाही प्रशासन व सामूहिक निर्णय प्रक्रिया सुनिश्चित करते. सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा सक्रिय सहभाग हा चांगल्या संस्था व्यवस्थापनासाठी आवश्यक असतो. आता ह्यामध्ये ना आपण जे पाहत आहोत याच्यामध्ये आता परीक्षेसाठी स्मार्ट रणनीती काय असणार आहे तुमच्या या पेपरसाठी, तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्याची वेळ आणि त्याचे व्यवस्थापन कसं करायचं तुम्हाला ते आपण यामध्ये देतो आहोत. प्रश्न पहिला, संक्षिप्त रूपे कोणतेही 10 सोडवायचे. 20 मार्क्सचा प्रश्न असतो. 15 मिनिटं द्यायचे, जास्त मिनिट त्याला वेळ द्यायचा नाहीये. इथून सुरुवात करायची. सोपे गुण असतात हे. 20 मार्क्स मिळतात तिथेच तुम्हाला. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ घालवू नका याला. जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा भरा. 10 मार्क्सचा 10 मिनिटं वेळ द्या. सर्व प्रयत्न करा. शंका असल्यास नंतर परत या, पण रिकामं सोडू नका. किंवा एज्युकेटेड गेस त्यात लिहू शकता. थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 4 लिहायच्यात. 20 मार्क्सला असतात. 40 मिनिटं याचा वेळ द्यायचा, जास्त वेळ द्यायचा नाहीये. सर्वात सोप्या 4 निवडायच्या आणि प्रत्येक याच्यासाठी 1.5 पान किंवा अर्धा पान तरी नक्की उत्तर लिहायचंय. आणि शेवटी 10-1 मिनिटं या प्रत्येक विषयासाठी स्ट्रिक्टली द्यायचे आहेत. 10 मिनिटं प्रत्येक टिप्यासाठी. दीर्घ प्रश्न, मोठे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी त्यामध्ये 3 ते 4 विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये 50 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. 55 मिनिटं किंवा 1 तासभर जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. आणि जे हुशारीने जो प्रश्न निवडाल, जो तुम्हाला योग्य प्रश्न येतोय, त्याचं उत्तर माहिती आहे, तोच निवडायचा आहे. उपशीर्षके, मुद्दा, शीर्षक, निष्कर्ष ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित वापरा आणि चांगल्या पद्धतीचं उत्तर लिहा. पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन म्हणतो आपण त्याला. याच्यासाठी 15 मिनिटं वेळ द्या. सर्व तपासायचं, कुठं काय राहिलंय, एखादा मुद्दा सुटलाय का, गहाळ झालाय का, तर ते सर्व गोष्टी चेक करा. सर्व बरोबर आहे का, कुठे काय चुकलंय का, कुठे अंडरलाईन करायची राहिली का, ते चेक करा. आणि एकूण याचा अशा प्रकारे तुमचा पूर्ण पेपर जो आहे तो साधारणपणे 3 तासात कम्प्लीट होऊ शकतो. हे
140 मिनिटाचं आपण दिलेलं आहे. खरं तर 180 मिनिटाचं टोटल आहे. 40 मिनिटं तुमच्याकडे तसेही शिल्लक राहतात. त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. आणि सर्व प्रश्न आवश्यक आहेत सोडवणं. एकही प्रश्न रिकामा सोडू नका. तर जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सादरीकरण कसं करायचं, तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये जे उत्तर तुम्ही लिहिता त्याचं सादरीकरण कशा प्रकारे करणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे. जे फर्स्ट क्लास विद्यार्थी येतात, चांगल्या मार्कने पास होतात, ते हे जवळपास 10 नियम आहेत ते पाळतात. कशा प्रकारचे? सोपे आहेत गोष्टी. नियम 1, प्रत्येक उत्तर ठळक किंवा कॅपिटल अक्षरात स्पष्ट शीर्षकाने सुरू करा, त्यामध्ये किंवा अंडरलाईन करा. 2, नेहमी 2-3 ओळीचा प्रस्तावना मोठ्या उत्तरासाठी लिहा आणि मग मुख्य मजकूर म्हणजे जे काही मेन प्रश्न विचारलाय तो आणि नंतर त्याचं निष्कर्ष लिहा. 3, क्रमांकित मुद्दे किंवा बुलेट पॉइंट वापरा. एक लांब परिच्छेद कधीच लिहू नका कुठल्याच उत्तरासाठी. नियम 4, उत्तर उपशीर्षकात विभागा, ज्यामध्ये ठळक उपशीर्षके आणि शीर्षके वापरा. नियम 5, महत्वाचे शब्द, कलम क्रमांक किंवा कायद्याची नावं असतील तर ते अधोरेखित करायचे. कलम जसे जेवढे कलम आहेत ते जे काही लिहिताल तुम्ही त्याच्यामध्ये. नेहमी निष्कर्षाचे वाक्य शेवटी लिहायचे, तर म्हणजे नाहीतर अगोदरच तुम्ही निष्कर्ष लिहाल मध्ये कुठेतरी आणि नंतर दुसरं काहीतरी सुरू कराल, असं काही करायचं नाहीये. 7, मुद्द्यांमध्ये पुरेसं अंतर ठेवायचं. प्रत्येक मुद्द्यांमध्ये जास्तीत जास्त जेवढं गरजेचं आहे तेवढं अंतर ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते एक्झामिनरला वाचता यायला पाहिजे की तुम्ही काय लिहिलं, नाहीतर एक लगट जास्त लिहू नका, ते वाचता येणार नाही. नियम 8, कायदेशीर शब्दावली वापरा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, उपविधी, व्यवस्थापकीय समिती अशा प्रकारचे हे जे शब्द आहेत ते खूप इम्प्रेस करतात. नियम 9, तुलनात्मक माहितीसाठी तक्ता वापरा. जर समजा कुठे तुलना करायची असेल एखाद्या गोष्टीची तर त्यासाठी तक्ता, टेबल वापरा. हे परीक्षकाला जास्त प्रमाणात इम्प्रेस करू शकतात. नंबर 10, नियम क्रमांक, थोडक्यात टिपा लिहा. यामध्ये कमीत कमी अर्ध पान उत्तर लिहायचं आहे. दीर्घ उत्तरासाठी कमीत कमी 2 पान, एक पाठपोट 1 पान समजा असं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. जास्त लिहू नका, तर कारण पेपर तुम्हाला पुरणार नाही लिहायला मग. तर अशा प्रकारचे हे 10 नियम आहेत. थोडक्यात टिपा जे आहेत त्या कशा लिहायच्या, तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा आपण एक नमुना देतोय कसं तुम्ही करू शकता. पहिली जी ओळ आहे त्याच्यामध्ये काय लिहायचा, अर्थ किंवा व्याख्या एक स्पष्ट वाक्यात लिहायचं. एकाच वाक्यात किंवा 2 वाक्यात लिहा, काही प्रॉब्लेम नाही. आणि मुद्दे कमीत कमी 5 मुद्दे, मुख्य मुद्दे लिहायचे. विशिष्ट प्रक्रिया प्रकार असेल तर एक त्याच्यासाठी काही नंबर्स द्यायचे किंवा बुलेट पॉइंट्स द्या, अ ब कड द्या किंवा डॉट लिहा, काही अडचण नाही. तर म्हणले की पण ते तुम्हाला पॅरेग्राफ स्वरूपात लिहायची नाहीये. मुद्दे, सर्व मुद्दे जे आहेत 6 ते 8 मुद्दे, महत्वाचे मुद्दे लिहायचे. फायदे 1-2-3 बुलेट पॉइंट्स लिहू शकता. आणि शेवटच्या ओळीमध्ये निष्कर्षासाठी 1 वाक्य तरी नक्की लिहा कुठल्याही टिप्यासाठी, तर तेही तुम्हाला जास्त प्रमाणात इम्प्रेस करू शकतात. आता लांब याच्यासाठी 150 ते 200 शब्द याच्यासाठी तुम्हाला मिळू शकतात. आणि याच्यासाठी 8 ते 10 मिनिटं तुम्हाला वेळ तुम्ही मॅक्सिमम एका टिपेसाठी द्या. पण आता जो शेवटचा पेपर आहे आपला, ज्यामध्ये बँकिंग समजा, त्याच्यामध्ये 50 शब्दाचाच टिपा लिहायला लावलेला आहे. मग तिथे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि खाली मग निष्कर्ष पण लिहायचा, पण मध्ये सुद्धा तुम्हाला सेम फॉर्मॅट फॉलो करायचा आहे, जरी 50 शब्दात लिहिलं असं विचारलं असेल तरी. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला टिपा लिहा, अशा पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर याच्यासाठी सामान्य ज्या चुका आहेत, जास्त करून विद्यार्थी ज्या चुका करतात आणि त्या टाळण्याचा उपाय काय आहे, कुठल्या चुका तुम्ही करता आणि त्या कशा टाळू शकता. यामध्ये चुकीचं संक्षिप्त रूप लिहिणे, म्हणजेच नाबार्डचं असेल किंवा हुडकोचं वगैरे, हे जर समजा चुकीचं लिहिलं, स्पेलिंग चुकली, तर तिथे मार्क्स तुमचे जातात. तर मग हे टाळायचं काय, सर्व संक्षिप्त रूपे पाठ करा. याच्यामध्ये 20 गुण नक्की मिळतात. याच्यामध्ये सर्व जर बरोबर आहे तर 100% 20 मार्क इथं तुम्हाला फिक्स आहेत. फक्त 2-3 प्रकारच लिहिणे, सर्व 5 प्रकार लिहायचे. जे ऑडिटचे प्रकार असतील काही, तर ते प्रत्येक प्रकार पूर्ण तपासतो, कारण लेखक जो आहे परीक्षक तो पूर्ण सर्व गोष्टी तपासतो. सर्व प्रकार लिहायचे. त्यानंतर चूक दुसरी काय होऊ शकते, अजून एक लांब परिच्छेद लिहितात, म्हणजे पॅरेग्राफ मध्ये उत्तर लिहिणं, तेच टाळायचं. ते टाळायचं कसं की नेहमी बुलेट पॉइंटने सुरुवात करायचे. मुद्दे जे आहेत ते टाकायचे, शीर्षक, उपशीर्षक आणि किंवा त्याला नंबर्स देऊ शकता. प्रस्तावना किंवा निष्कर्ष नाही. जर समजा एखादं मोठं उत्तर आहे तर प्रत्येक उत्तरास प्रस्तावना किंवा निष्कर्ष लिहा. 2-3 मोफत गुण त्यात मिळून जातील तुम्हाला प्रेझेंटेशनला. एका प्रश्नावर खूप वेळ घालू नका, म्हणजे जसं समजा प्रश्न पहिला असेल तर 15 मिनिटात तो उरकून टाकायचा, जास्त वेळ द्यायचा नाही. प्रश्न दुसरा 10 मिनिटात उतरायचा आणि प्रत्येक टीप जी आहे ती 10-10 मिनिटात उरकून टाकायची आहे. मोफा व माफा
यामध्ये गोंधळ करू नका. मोफा वेगळा आहे, माफा वेगळा आहे. मोफा मालकी व गाळे अधिनियम म्हणजेच याला आपण 1963चा मोफा कायदा म्हणतो आणि माफा अपार्टमेंट मालकी अधिनियम 1970. तर हे दोन्ही गोंधळ करायचा नाही. हे दोन्ही वेगवेगळे आहेत, सेपरेट कायदे आहेत. कलम क्रमांक न लिहिणे, महत्वाचे कलम पाठ करा. कलम जसं 35 आहे, 75 आहे, 81, 82 आहे, 91, 91 154 ब, 29 हे सर्व कलम पाठ करा. ते ऑलरेडी मी दिलेले आहेत वरती. सहयोगी व नाममात्र सभासद यांच्यात गोंधळ करायचा नाही, कारण सहयोगी संयुक्त मालक असतो, नाममात्र हा भाडेकरू असतो. हे दोन गोष्टी नीट समजून घेणं गरजेचं आहे, कारण ह्या दोन गोष्टीमध्ये जास्त गोंधळ होण्याची शक्यता असते. प्रश्न रिकामे सोडू नका. कुठलाही प्रश्न कधीही रिकामा सोडू नका. त्यासाठी अंशतः एखादं एज्युकेटेड गेस नक्कीच करा. त्या प्रत्येक प्रश्नासाठी 2-3 ओळीचं तरी नक्की काहीतरी लिहा त्याच्यामध्ये. आणि सुंदर हस्ताक्षर नसणे किंवा व्यवस्थितपणे ते मांडलं नसेल तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकत नाही. हळू लिहा, नीट लिहा आणि सादरीकरण हा एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क्स देऊ शकतो. जरी उत्तर चुकलं तरी तुमचं प्रेझेंटेशन जर चांगलं असेल ना, तर तिथे तुम्हाला 2-3 मार्क्स तर फिक्स मिळतील, 3-4 मार्क तर कमीत कमी मिळतील, मोफत मिळतील. ते तर फुकटचे मार्क्स असतात ते प्रेझेंटेशनचे. ठीक आहे, प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 7 दिवसाची उजळणी योजना, म्हणजे रिव्हिजन प्लॅन कसा करू शकता तुम्ही. आता हे तुमच्या पद्धतीने वेळ तुम्ही ठरवा, कारण मला तुमची वेळ माहित नाही, कुठे काम करताय, काय करताय माहित नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही वेळ प्लॅन करा. पहिल्या दिवशी सर्व संक्षिप्त रूपे पाठ करा. सकाळच्या सत्रामध्ये जे ऑलरेडी 1.3 मध्ये दिलेले आहेत, आपण प्रत्येक 3 वेळा लिहा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. दुपारी 2 तास काय करायचे, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार वाचायचे मस्त एकदम आणि छान ते पूर्ण लिहून काढायचे. आदर्श उत्तरे वाचायचे. नोटीसशिवाय एखादा जे नोट्स जर समजा हे रेफर करत असेल त्याच्याशिवाय एखादा लिहून काढायचा प्रयत्न करायचा. संध्याकाळी 1 तासामध्ये 15 संक्षिप्त रूपाची स्वतः परीक्षा घ्यायची. कमकुवत असलेले पुन्हा पहा, जे काही तुम्हाला येत नाही ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोफा 1963 सर्व तरतुदी आदर्श उत्तर वाचा, कलम क्रमांक लक्षात ठेवा. त्यानंतर दुपारी सभासदांची कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण उत्तर एकदा लिहा, न बघता लिहा तुमचं वाचून झाल्यानंतर. त्यानंतर संध्याकाळी जोड्या लावा किंवा कलमांची जे क्रमांकाची उजळणी करा, त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. कलम येतातच प्रत्येक वर्षी. तिसऱ्या दिवशी थोडक्यात टिपा लिहा. पुनर्विकास, लेखापरीक्षण, विशेषतः सर्वसाधारण सभा 3 ही एकदा लिहा सकाळच्या सत्रामध्ये. दुपारी थोडक्यात टिपा लिहा. थकबाकी वसुली, मानवी अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेन्स दोन्ही लिहा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व वर्षातील जे बाकीचे काही गोष्टी आहेत, उदाहरणे ते जोड्या जुळवा वगैरे असेल तर ते एकदा चेक करा. त्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी सभासदत्वाचे प्रकार, सर्व 5 प्रकार तुलनात्मक तक्त्यासह लिहा. दुपारी कार्यपुस्तिका, मॅन्युअल, उद्दिष्टे व व्याप्ती एकदा लिहून काढा. हे सर्वसाधारण सभेचे प्रकार व कार्य, मुख्य जे मुद्दे आहेत त्याची उजळणी नक्की करा. 5व्या दिवशी सकाळी सहकारी चळवळीचा ऐतिहासिक आढावा, मुख्य घटना व कालरेखा हे खूप महत्वाचं आहे. दुपारी हिशोब पुस्तके व नोंद पुस्तके तक्ता बनवा. सर्व वस्तू पाठ करा. नोंदणी प्रक्रिया 7 मुख्य पावले याच्यामध्ये करायचे तुम्हाला संध्याकाळी. 6व्या दिवशी रिकाम्या जागा भरा याचा सराव करायचा. सर्व वर्षातील रिकाम्या जागा भरायचा सराव करा. उरलेल्या थोडक्यात टिपा, निधी उभारणी, सभासदांच्या मृत्यूनंतर हस्तांतरण हे गोष्ट चेक करा किंवा बघा, लिहा सुद्धा. इव्हनिंग टाइमला विभाग 4 वाचा, ज्यामध्ये परीक्षेची रणनीती, नियम जे आहेत ते कसे लक्षात ठेवायचे वगैरे हे सर्व गोष्टी बघा. 7व्या दिवशीचा प्लॅन कसा करू शकतात. जलद उजळणी, फास्ट ट्रॅक मध्ये उजळणी करायचे. आदर्श उत्तरे वेगाने वाचायचे, लिहू नका कारण लिहिण्यामध्ये वेळ जाईल. तर संक्षिप्त रूपे पुन्हा एकदा एक नजरे घालून घाला. 3 तास दुपारी एक सराव प्रश्नपत्रिका सोडवा गेल्या वर्षीची 25ची. आता थोडासा इव्हनिंग टाइमला आराम करा, लवकर झोपा, 30 मिनिटं वाचा थोडंसं झोपण्या अगोदर आणि निवांत. लवकर झोपला तर लवकर उठू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी एक फास्ट ट्रॅक उजळणी कशी करू शकता तुम्ही. परीक्षेच्या सकाळी जर समजा लवकर उठला तर तुम्हाला ह्या पेपरसाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व तुम्ही वाचा, कारण हा पेपर जो आहे तो पहिला पेपर आहे तुमचा CHM, तर ते लगेच लक्षात तुमच्या गोष्टी राहतील. संक्षिप्त रूपे अनिवार्य, हे सर्व पाठच करा. नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, म्हाडा महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, वॅमनिकॉम, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, हुडको, हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, गृहनिर्माण व नगर विकास महामंडळ. आता इथे ना
हे कॉर्पोरेशन आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सी जिथे येतोय ना, समजा वॅमनिकॉम लिहिलंय, COM जे आहे ते CO जे आहे ना, याच्यामध्ये कॉर्पोरेशन येणार आहे, ठीक आहे. जिथे किथे तुम्ही, कारण ते कोऑपरेशन लिहू शकता तुम्ही, तर त्यामुळे प्रॉब्लेम होईल. ते चुकीचं उत्तर लिहू नका. जिथे कोऑपरेशन आहे तिथे कॉर्पोरेशन येणार, पण मोस्ट ऑफ द टाइम ज्या डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत ते कॉर्पोरेशनच येतात, ठीक आहे, महामंडळ. लक्षात ठेवा. WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, HDFC, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, कॉर्पोरेशन इथे पण बघा कॉर्पोरेशन. गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ, NHB, नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, PWD, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, सार्वजनिक बांधकाम विभाग, NBCC, नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, NCHF, नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन, RCS, रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, सहकारी संस्थेचे निबंधक, UNO, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना, CWC, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, इथे पण कॉर्पोरेशन, केंद्रीय गोदाम महामंडळ. जिथे जिथे महामंडळ आहे ना ज्याच्या ठिकाणी, तिथे तुम्हाला कॉर्पोरेशन असं लिहायचं, ठीक आहे. कोऑपरेशन नाही, कॉर्पोरेशन, ठीक आहे. त्यानंतर उषा, USHA, अर्बन स्लम हाऊसिंग एजन्सी, NCDC, नॅशनल कोऑपरेटिव्ह, आता इथे कोऑपरेटिव्ह आलंय, ठीक आहे. NCDC, आता याच्यामध्ये 2 C आहेत, त्यामुळे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक येईल पहिला, आणि डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ठीक आहे. SJSRY, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, NUHHP, नॅशनल अर्बन हाऊसिंग अँड हॅबिटॅट पॉलिसी, ISSHEOP, इंटिग्रेटेड सबसिडाइज्ड हाऊसिंग स्कीम फॉर अर्बन पुअर, नाफेड, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक, MRSS, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, NCCF, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन, IGNOU, IGNOU, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, MIS, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, व्यवस्थापन माहिती प्रणाली, अमूल, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, आनंद मिल्क युनियन लिमिटेड, आनंद गुजरात, मोफा महाराष्ट्र, ओनरशिप फ्लॅट ऍक्ट, महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम. आता यामध्ये ना YCMOU चा पण विचारला जाऊ शकतो, तर YCMOU चा आला ना तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र मराठवाडा मुक्त विद्यापीठ असं लिहायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचा तो विचारला जाऊ शकतो, पण आता इथे IGNOU दिलाय आपण, YCMOU चा पण तुम्ही ऍड करू शकता. तर महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये काय लक्षात ठेवायच्यात हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी. महाराष्ट्र सहकारी संस्था, आता हे जे नियम आहेत किंवा टाइम्स, तारखा आहेत किंवा कलम आहेत, हे सर्व गोष्टी पाठच करायच्यात तुम्हाला, लक्षात ठेवणं म्हणजेपेक्षा पाठ करायच्यात. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम समंत, ज्यामध्ये 1960 झाल्याने अंमलात आलेल्या 1961 मोफा, या दोन्ही इयर मध्ये गल्लत करायची नाही, म्हणजे चुकीचं काही लक्षात नका ठेवू. मोफा महाराष्ट्र मालकी गाळे अधिनियम 1963 अंमलात आला 1964 रोजी साली. महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी अधिनियम 1970, मोफा, ठीक आहे. भारतातील पहिला सहकारी कायदा सहकार पतसंस्था अधिनियम 1904, ICA, आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ स्थापना 1895 लंडन, रॉसडेल पायनियर्स 1844 इंग्लंड येथे 28 विणकरांनी सुरू केलेला हा मॉडेल आहे. त्यानंतर अमूल आनंद गुजरात, गोकुळ कोल्हापूर महाराष्ट्र, 97वी घटना दुरुस्ती 2012 सहकारात घटनात्मक दर्जा मिळाला. वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर पूर्वी दरवर्षी. वार्षिक विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस किमान 14 दिवस स्पष्ट. आणीबाणीच्या विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस किमान 3 दिवसात देणं गरजेचं आहे. 1/5 इंग्रजीमध्ये आपण म्हणूया. हकालपट्टी चा कलम आहे 35, थकबाकी वसुलीचा दाखला कलम 154 ब 29, पुस्तके पाहण्याचा अधिकार कलम 32, लेखापरीक्षण कलम 81, लेखापरीक्षण दोष दुरुस्ती म्हणजेच रेक्टिफिकेशन, ऑडिट रेक्टिफिकेशन कलम 82, सहकारी न्यायालय कलम 75, अविश्वास ठराव कलम 91 अ, निवडणुकीसाठी चिन्ह कलम 144 फ, व्यवस्थापकीय समिती दर 5 वर्षांनी निवडणूक घेतात. हंगामी समितीचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्ष. लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल 6 महिन्यात सादर करणे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कोल्हापूर येथे आहे लोकेशन येथे. सहयोगी सभासद बरोबर, सहयोगी सभासद कलम 27, पुनर्विकास ठराव 3/4 म्हणू शकतो आपण.
यामध्ये 75% बहुमत अनिवार्य असते. म्हणजेच 100% असेल, 100 लोक असेल तर 75 लोकांचं बहुमत असणं गरजेचं आहे पुनर्विकासाच्या ठरावासाठी. हे पाठ करणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दिवशी करायच्या गोष्टी, आता हा अतिशय महत्वाचा भाग आहे. जर तुम्ही परीक्षेच्या दिवशी काय गोष्टी कराल, परीक्षा हॉलमध्ये 15 मिनिटं किंवा अर्धा तास अगोदर पोहोचणं गरजेचं आहे. शांतपणे बसा, काही रिव्हिजन काय रिकॉल करण्याचा प्रयत्न करू नका. निवांत बसा, पाणी प्या आणि थोडंसं रिलॅक्स राहा. काही लिहिण्यापूर्वी पहिल्यांदा 5 ते 10 मिनिटात, 10 मिनिटं जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण संपूर्ण प्रश्नपत्रिका एकदा वाचा. जे सोपं वाटतंय त्याला टिक करा आणि मेक शुअर करायचं पहिला प्रश्न पहिल्यांदाच लिहायचा. ठीक आहे, दुसरं त्याच्यात ऍडच करायचं नाही. प्रश्न क्रमांक पहिला संक्षिप्त रूपे याने सुरुवात करायची. सर्वात सोपा असतो, 20 मार्क इथेच मिळतात तुम्हाला. 15 मिनिटापेक्षा जास्त याला वेळ द्यायचा नाही. पण पहिल्या 5-10 मिनिटात पेपर 2दा वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, जोड्या जुळवा किंवा रिकाम्या जागा आहे, हा जास्तीत जास्त 10 मिनिटं द्यायच्यात. प्रश्न क्रमांक 3 साठी यामध्ये सर्वात जे सोप्या आहेत टिपा, त्या टिपा निवडायच्यात. 4 टिपा असतात, 4 पैकी ज्या सोप्या आहेत तुम्हाला वाटतात त्या टिपा लिहा. टिपा लिहासाठी नक्की हे फॉलो करा की प्रस्तावना, त्यानंतर टिपा जी याच्यावरती विचारले त्याचे काही मुद्दे आणि त्याचं कन्क्लुजन किंवा निष्कर्ष, हे अशा प्रकारचंच लिहा. खूप महत्वाचं आहे, त्याच्यात जास्त मार्क मिळतात. दीर्घ प्रश्नाला तर हे लिहायचंच, म्हणजे तुम्हाला जे येतात त्या पद्धतीने तुम्ही निवडा. त्याची रचना, प्रस्तावना, उपशीर्षके, शीर्षके, मुद्दे आणि निष्कर्ष या पद्धतीनेच वापरा. कोणताही प्रश्न कधीही रिकामा सोडू नका. अंशतः उत्तरासाठी अंशतः गुण मिळतात. म्हणजे जर समजा थोडं तरी उत्तर लिहिलं थोडक्यात, जर एखादा प्रश्न आहे, समजा ऑडिट रेक्टिफिकेशन हा प्रश्न आहे, त्यामध्ये दोष दुरुस्ती म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तर हा जर प्रश्न आला तर याच्यासाठी कमीत कमी 3-4 ओळी एज्युकेटेड गेस नक्की करा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. जर समजा एखाद्या वेळेस काय होतं की मराठीतला एखादा शब्द तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे, म्हणजे जसं थोडक्यात आपण एक गृहीत धरूया ताळेबंद, तर हा नाही समजला तर मग ते अकाउंट्सचं थोडक्यात सांगतोय मी उदाहरण, तर मग ते इंग्रजीमध्ये जाऊन चेक करा की काय आहे या प्रश्नाला काय म्हणायचं. ते दोन्ही पैकी तुम्हाला लगेच मग लक्षात येईल की काय करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने मध्ये मग तुम्हाला लक्षात येईल की कशाबद्दल विचारलेलं आहे. जर एखाद्याला नाही समजलं तर त्यावेळेस ही गोष्ट तुम्ही फॉलो करू शकता. महत्वाचे शब्द, कलम क्रमांक, कायद्याचे नावं यांना अंडरलाईन करा. तुलनात्मक माहितीसाठी तक्ता वापरा, जसं मी पूर्वी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी परीक्षक जो असतो त्याला नक्की आवडतात. शेवटच्या 15 मिनिटात सर्व उत्तर एकदा तपासा. गहाळ मुद्दे जर काय झालेले असतील ते सोडा आणि त्याचे पूर्ण एकदा चेक करा किती गुण होत आहेत सगळे. नीट हस्ताक्षर लिहिलं, व्यवस्थित सुवाच्य हस्ताक्षर असेल आणि सादरीकरण हा जो भाग आहे त्याला गुण मिळतात. खरं तर चांगलं हस्ताक्षर काढा, त्याला एक्झामिनरला वाचता येईल अशा प्रकारचे. शांत राहा, तुम्ही चांगली तयारी केलेली असते, त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा परीक्षेच्या दिवशी. सो जास्त काही लोड घेऊ नका. ठीक आहे, तर ह्या पेपर 1 साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही नक्कीच ह्याचे सर्व गोष्टींमध्ये तुम्ही पारंगत होऊ शकता आणि तुम्ही करू शकता. तर विश्वास स्वतःवर नक्की ठेवा. ठीक आहे, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आता नंतर टिप्स सुद्धा देईल तुम्हाला मी, काय काय करायचं काय नाही, तर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ येईलच, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर हा होता भाग 2 CHM पेपरचा, ज्यामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहिले अपेक्षित प्रश्नसंचामधले विदाऊट बॅकग्राऊंड म्युझिक. तर असेच सर्व व्हिडिओ इथून पुढे येतील तुम्हाला, इन्फॉर्मेटिव्ह असतील जे काही, ज्यामध्ये कुठे गरजेचं थोडंसं म्युझिक वापरलं जाईल, बट बाकी व्हिडिओज मध्ये जे इन्फॉर्मेटिव्ह आहेत, गरजेचे आहेत, त्याच्यामध्ये कुठेही व्हिडिओज मध्ये म्युझिक येणार नाही. सोबतच लिहिण्याचा सराव करा. लिहिणं खूप महत्वाचं आहे, तुम्हाला मी वारंवार सांगतोय. हे तुम्हाला माहिती देखील आहे पण तुम्ही ते करत नाही. कारण म्हणजे कसं असतं, थोडक्यात सांगू का तुम्हाला, जर समजा आपण आता तुम्ही भरपूर व्हिडिओज पाहत असणार आहेत, 100% पाहतात, पण पालन कोणीच करत नाही. काय होतं की आपण म्हणजे आता मी माझंही बघा, आता मी जरी समजा माझं उदाहरण घेतलं स्वतःचं वैयक्तिक, तर मी म्हटलं की मला वजन कमी करायचं, माझं वजन खूप जास्त आहे, तर ते मी ठरवून आज करेल, उद्या करूया, आज आता नको, उद्यापासून सुरू करू, हे उद्या कधीच येणार नाही. तर त्यामुळे तुम्ही आजच प्रयत्न करायचा की आज मला सुरुवात करायची. आता मीच तुम्हाला सांगतोय, कारण कसं आहे की मी स्वतः त्या गोष्टी ज्या आहेत त्या पालन करतोय. आता माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी रुटीन मध्ये फॉलो करतोय. त्यामुळे काय होतात की आपल्याला शरीराला सवय लागायला थोडा वेळ लागतो. कारण आपण काय होतं, मोस्ट ऑफ द टाइम आपण ज्यावेळेस सकाळी उठतो, आता हे सर्व लोकांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कसा प्लॅन करायला पाहिजे दिवसाचा, ते सर्व सगळ्या लोकांनी सांगितलंय, पण आपण ऐकत नाही. आपण सकाळी उठून स्क्रोल करतो मोबाईलवरती, काय जे काय असेल आपण
रील्स पाहणे वगैरे हे बघतो आणि नंतर आपण म्हणतो की अरे हे तर थोडंसं आता थोडं विरंगुळा करत करत ते बराचसा वेळ निघून जातो. त्यात तुम्हाला मग मोटिवेट होता. एखादं कोणी तुम्हाला सांगितलं की अरे तुम्ही सकाळी उठलं पाहिजे, लवकर गोष्टी काही आवरल्या पाहिजेत, तुमच्याकडे वेळ असतो सकाळी उठल्यानंतर आणि बाकीची कामं तुम्ही मार्गी लावू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बरं वाटतं. अरे आता ऐकल्यानंतर तुम्ही जोमात राहता आणि नंतर ते दुपारनंतर तुमची एनर्जी डाऊन होते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी सांगतोय म्हणून नाही, पण ऍटलिस्ट तुमच्या करिअरसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नाहीच, पण करिअरसाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. नवीन नवीन पुस्तकं वाचा, जे काही तुम्हाला आवडत असतील पुस्तकं ते वाचा, किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही अपग्रेड करू शकता. आपण तर पुस्तकं वाचू शकता, पण हे आता गरजेचं नाही. आता आपल्याला परीक्षेसाठी फोकस करायचं, त्यामुळे डिसिप्लिन लावा. वेळ खूप महत्वाची आहे. सो ते तुम्ही पालन करा. आणि याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूया, बघा तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ नक्कीच. हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून ज्या विद्यार्थी जीडीसीची परीक्षा देणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कमेंट्स करा, तुमच्या जे काही कमेंट्स असतील, प्रश्न असतील, काही असू द्या, कमेंट्स करा, कॉल करा, मेसेज करा. जिकडे तुम्हाला रिस्पॉन्स येईल तिकडे तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला एक साधारणपणे 24 तासाच्या आत तुम्हाला रिस्पॉन्स दिला जाईल प्रत्येक प्रश्नासाठी. सो जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्लीज कमेंट करा किंवा कॉल करा. अधिक माहितीसाठी आपल्या जीडीसी नंबरवरती कॉल करू शकता. सुरुवातीला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. आणि जीडीसीएचे अन्य प्रोग्राम जे आहेत, अन्य उपक्रम, त्याबद्दल जरी तुम्हाला चौकशी करायची असेल, जसं ग्रॅज्युएशन कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दल जरी तुम्हाला चौकशी करायची असेल ओपन स्कूलिंग कोर्सेससाठी, तर कृपया कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. काही अडचण नाहीये, सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित दिली जाईल तुम्हाला. प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित तुम्हाला सांगितल्या जातील समजून. सो त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं. एनिवेज, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पर्यंत नमस्कार.